धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। शिवसेनेचे उमेदवार नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। निवडणुकीची रणनीती आखण्यासाठीची ही महत्त्वाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सुरू असल्याची माहिती समजते। शिवसेनेचे उमेदवार आणि नेते सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं समजतंय। निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ठाण्यामधल्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक आहे। प्रतिनिधी कुणाल भोईटे या संदर्भात आणखी तपशील देत आहेत। कुणाल, एकंदरीत पाहायचं झालं तर कालच उमेदवारी अर्ज जे आहेत ते सगळ्यांनी दाखल केलेले आहेत आणि काल अर्जाची छाननी झालेली आहे। उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि यासाठी शिवसेना उमेदवारांची बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सुरू आहे। काही शिवसेना उमेदवार जे आहेत त्यांच्या समोरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल यांची उमेदवारी अर्ज जे आहेत ते बाद झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्यासमोर 1 ते 2च आता अपक्ष उमेदवार राहिलेले आहेत जे बंडखोरी करून उभे राहिलेले आहेत। त्यांची समजूत कशा प्रकारे काढायची आणि त्यांना समजूत काढून त्यांना माघार घ्यायला लावायची आणि त्यानंतर ती जी उमेदवारी आहे ती बिनविरोध नगरसेवक करायची, अशा प्रकारची रणनीती जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरती सुरू असलेली पाहायला मिळते। त्यामुळे जे बंडखोर आहेत त्यांचं बंड एकनाथ शिंदे थंड करतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि बंड थंड झाल्यानंतर एकूण किती नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण हा मोठा आकडा ठाण्यामधून बिनविरोध नगरसेवकांचा येऊ शकतो, अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। जी कुणाल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील घेऊ। ठाण्यामध्ये शिवसेनेत सध्या नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी राजीनामा दिलाय। आनंद दिघे यांच्या स्मृती